बातमी आहे पैठण तालुक्यातील खुले कारागृहाजवळील जमिनीची। धरणग्रस्त कुटुंब पांडुरंग उल्लुळे यांची जमीन कसण्यात कारागृहातील कैद्यांचा पदाधिकाऱ्यांचा त्रास होत आहे। आम्हाला जमिनीतील पीक घेण्यास विरोध केला जातोय व मारण्याची धमकी वाईट नजरेने पाहिले जाते, अशी माहिती उल्लुळे कुटुंबियांनी दिली। या घटनेची माहिती मिळताच जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथ भोईसरवाडे यांनी धाव घेतली व उल्लुळे कुटुंबियांचे प्रश्न जाणले। या कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन करू व योग्य तो पुढील निर्णय घेऊ, असे नवनाथ भाऊ म्हणाले। माझे नाव स्वाती अशोक उल्लुळे। मी तर स्वतःच्या शेतात काम करीत असताना खुले जेलमधले लोक, कैदी आणि पोलीस लोक येऊन आम्हाला धमकी देऊन स्वतःच्या शेतात असून मी काम करू देत नाही। आम्हाला सर्वांना हातात धरून बाहेर काढवतात। मग आम्हाला आमच्या जमिनीसाठी न्याय पाहिजे। हे आम्हाला अशी धक्काबुक्की झाली नाही पाहिजे। वाईट नजराने बघणं म्हणजे एक धक्कादायक गोष्ट झालेली आहे आम्हाला इथं। हे आम्हाला सगळं काही झालं नाही पाहिजे। आम्हाला कोणाचा त्रास नको, कारण आम्हाला फक्त आमची स्वतःच्या हक्काची जमीन पाहिजे, न्याय मिळायला पाहिजे। बस एवढंच मागणी आमची तुमच्याकडे, आणि त्या लोकांना तुम्ही समजून सांगा थोडंसं, एवढंच म्हणण्याचं सांगते मी। माझं नाव पांडुरंग जनार्दन उल्लुळे। माझ्या आजोबाची 18-19 गट नंबरची जमीन आहे। आम्ही दोघं भाऊ, माझा भाऊ फार अपंग आहे, मी दोन अपंग आहे। आमच्याकडे सर्टिफिकेटसुद्धा आहेत। माझी जमीन असताना मला खुले कारागृहातले जेलवाले लोक आणि ते पोलीस लोक येऊन मारण्याची धमकी देतात। आम्ही आडजी पडलो ते आम्हाला 14 जणांनी उचलून नेऊन बाहेर काढलं आणि फार धमक्या दिल्या। आणि हे ट्रॅक्टर हे इथंच उभं आहे। त्याच्यानंतर प्रशासनाने आमची जमीन असून आम्हाला जर नसताना जर आमच्यावर जर अन्याय होता असला तर आम्हाला गुंठा ही जमीन नाही, आणि दोघं भाऊ आंधळे आहेत आम्ही। याच्यानंतर काय करायचं आम्ही? आम्हाला जर खायला प्यायला जर नसलं तर? साहेब दौलतराव उल्लुळे, माझ्या आजोबाची जमीन आहे इथं खुले कारागृहाच्या समोर। तर हे खुले कारागृहातले जे कैदी आहेत ते जेलवाले ते थोडे ताण देतात, ते जमीन खाऊन देत नाहीत आम्हाला। आमच्या गाळ पेरीचा हक्क आम्हाला असावा, एवढीच विनंती। नमस्कार, मी नवनाथ सरवाडे, जय शिवसंग्रामचा अहमदनगर जिल्हाध्यक्ष। हे आमचे कार्यकर्ते आहेत, हे आमचे मामा आहेत। आणि इथल्या गोरगरीबावर अन्याय झाल्याच्या नंतर यांनी मला फोन केलेला असताना मी इथं आलो। इथं आल्याच्या नंतर यांनी मला भूमिका सगळ्या सांगितल्या। तर मला माझ्या मनामध्ये एक असा मोठा प्रश्न निर्माण झाला। आदरणीय गृहमंत्री साहेबांनी तथा आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांनी एक लाडकी बहीण योजना चालू केली। मग लाडकी बहीण योजना चालू केलेली असताना मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण म्हणून बहीण मानली, आणि तुमचेच कर्मचारी, तुमचेच अधिकारी, खुले कारागृहाचे अधीक्षक असतील, उपाधीक्षक असतील, काही कर्मचारी असतील, त्यांनी आज अक्षरशः आमच्या महिला असताना हाताला धरून ओढून फरफरत ओढून त्यांना वावराच्या बाहेर काढून दिलं। बाहेर काढून दिल्याच्या असताना मला त्यांचा फोन आल्याच्या नंतर मी इथं आलो। इथं आल्याच्यानंतर इथं बघितल्याच्यानंतर इथं मोठा विचित्र प्रकार घडला असता। मी हे मध्यस्थी करण्यासाठी इथं आलेलो असताना आणि 2014 साली जायकवाडी प्रकल्पाने खुले कारागृहाला जो करार करून दिला होता, तो करार 2014 ते 16पर्यंतच संपला। तो संपला असताना शासनाने एक JR काढले, एक आदेश केलेत का ज्याची जमीन असेल त्याला कसण्याचे अधिकार असावेत, असे आदेश दिले असताना हे अधिकारी आदेश पायदळी तुडीत आहेत। आणि पायदळी तुडीत असून ह्या गोरगरिबाला न्याय मिळत नाही, त्यांना जमीन त्यांची असताना त्यांना कसायला देत नाहीत। हे 10 वर्षापासून ही जमीन खात आहेत, व ती जमीन खात असताना हजारो क्विंटल तुरी निघत आहेत। ह्या जात्यात कोणाच्या घाशात? आज माझ्या मनामध्ये एक विचार आला, हे गोरगरीब हे काय सुत अपंग माणूस आहे, एक आंधळा माणूस आहे, आणि काहीला चालता येत नाही। हे जमीन हे न्हावी समाजाचे लोक असून ह्या न्हावी समाजाला जर ह्या अधिकाऱ्याकडून जर त्रास होत असेल तर येत्या 8 दिवसाच्या आत जय शिवसंग्रामचा मी जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने आम्ही जेल प्रशासनासमोर एक भव्य दिव्य आंदोलन करणार आहोत। जर समजा आम्हाला जर न्याय नाहीच मिळाला
तर आम्ही मोठं एक उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत आणि जे आज जो प्रकार घडला त्या प्रकाराची सखोल न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे. मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माझी एक हात जोडून विनंती आहे, तुम्ही ह्या महिलांना न्याय द्यावा. तुमचे कोणचे कर्मचारी येऊन जर महिलेला हाताशी धरून जर महिलेचा विनयभंग करीत असेल तर आपण गप्प बसणं योग्यशीर आहे का? मला प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि एवढंच बोलतो.